भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांच्या रिटायरमेंटवरील वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी बीड परळी महामार्गावरून प्रवास करताना तोच रस्ता आणि तीच माणसं पाहून रिटायरमेंट घ्यावीशी वाटते असं त्या म्हणाल्या होत्या. त्यानंतर आता केजमधील कार्यक्रमात त्यांनी या चर्चेवर स्पष्टीकरण दिले. ताई रिटायर होणार अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या, मात्र मी रिटायर होणार नाही, मी चांगली खमकी आहे असं त्या म्हणाल्यात. पुढे 2-4 लोकांना रिटायर केल्यानंतरच आपण रिटायर व्हायचं असं सूचक विधान त्यांनी केलं. त्यामुळे या 2-4 लोकांचा रोग नेमका कोणाकडे आहे याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. विलास घुले हत्या प्रकरणावरून बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा अशी मागणी त्यांनी केली. आपल्या मुलाचा आरोपींच्या सीडीआरमध्ये कुठेही संबंध आढळल्यास त्याला स्वतः पोलीस ठाण्यात आणून सोडू असं सोनवणे म्हणाले. तसंच काही आरोपी सत्ता असतानाही पळत होते, मात्र आम्ही गुन्हेगार नसल्यानं उजळ माथ्याने फिरतोय असा दावा त्यांनी केला. केज तालुक्यात 20 जून रोजी विलास घुले यांची हत्या झाली होती. या प्रकरणात आतापर्यंत 9 आरोपींना अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी सक्तीच्या मराठी प्रशिक्षण आणि परीक्षेची अंतिम मुदत आता संपली आहे. या मोहिमेसाठी 1,70,000 अर्ज आले होते. त्यापैकी 1,40,000 चालक उत्तीर्ण झालेत, तर 7,750 चालक नापास झालेत, तर 17,427 चालक प्रशिक्षणाच्या प्रतीक्षेत आहेत. नापास चालकांना पुन्हा प्रशिक्षण दिलं जाणार आहे. मात्र मराठी न शिकणाऱ्या किंवा परवाना अटींचं उल्लंघन करणाऱ्या चालकांवर आरटीओ कडून कारवाई होण्याची शक्यता आहे. कारवाईनंतर 3 महिन्यात मराठी न शिकल्यास परवाना आणि परमिट रद्द होण्याची शक्यता आहे. नांदेडच्या मुखेड तालुक्यातील हसनाळ गावाला 18 ऑगस्ट 2025 रोजी आलेल्या लेंडी नदीच्या महापुराला आज 1 वर्ष पूर्ण झाले. लेंडी धरणाच्या बॅकवॉटरमुळे संपूर्ण गाव पाण्याखाली गेलं आणि यामध्ये 5 जणांचा जीव गेला. सुमारे 700 ते 800 ग्रामस्थांनी डोंगरावर जाऊन आपला जीव कसाबसा वाचवला. पुरामध्ये घरं, गुरंढोरे आणि संसार उपयोगी साहित्य देखील वाहून गेलं. वर्षभरानंतरही गावाचं पुनर्वसन झालं नसून बाधित नागरिक टीनमध्ये अजूनही आपला विसावा घेतायत. गावात जाण्यासाठी रस्ता, पिण्याचं पाणी आणि वीज यासारख्या मूलभूत सुविधांचाही अभाव असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. शासनानं दिलेली पुनर्वसनाची आश्वासनं अजूनही कागदावरच आहेत. त्यामुळं ही आश्वासनं कधी पूर्ण होतील या प्रतीक्षेत हसनाळ गावकरी आहेत. महाराष्ट्रात अनेक गावात पावसानं उघडीप दिली असून बहुतांश ठिकाणी ऊन सावल्याचा खेळ अजूनही सुरू आहे. आज नाशिक, पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर तसंच जालना, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज आहे. दरम्यान वायव्य बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं असून ते पश्चिम बंगाल, झारखंड आणि बिहारच्या दिशेनं सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात महाराष्ट्रात पुन्हा पावसाच्या सरी सक्रिय होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांकडे लक्ष देण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. राजस्थान सरकारनं सरकारी शाळांमध्ये बाहेरील व्यक्तीच्या प्रवेशावर निर्बंध घातलेत. मुख्याध्यापकांची लेखी परवानगी नसल्यास शाळेच्या आवारात छायाचित्र किंवा व्हिडिओ काढण्यासही बंदी घालण्यात आली आहे. राज्यातील सरकारी शाळांच्या दुरवस्थेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर कॉक्रोच जनता पक्षानं शाळांची पाहणी करण्याची घोषणा केली होती. पक्षाचे सहसंयोजक आशुतोष रांका यांनी जयपूर, अजमेर, बारमेर आणि कोटासह विविध ठिकाणच्या शाळांना भेट देणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर सरकारनं हा आदेश काढलाय. शिक्षण मंत्री मदन दिलावर यांनी या निर्णयाचं समर्थन केलंय. आदेशानुसार वर्ग, प्रयोगशाळा, ग्रंथालय, वसतिगृह, मैदान आणि स्वच्छतागृहांमध्येही अनधिकृत प्रवेश करता येणार नाही. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या गोवा दौऱ्यापूर्वीच गोवा काँग्रेसमध्ये मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. पक्षाच्या तब्बल 108 बूथ लेव्हल एजंट्सनी आपल्या पदांचे राजीनामे दिल्याने संघटनात्मक नाराजी समोर आली आहे. काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामा पत्रांच्या प्रतीही सार्वजनिक केल्यात. पक्षातील बैठका, निवडणूक नियोजन आणि संघटनात्मक निर्णयांमध्ये तळागाळातील कार्यकर्त्यांना डावललं जात असल्याचा आरोप नाराज पदाधिकाऱ्यांनी केलाय. अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष वाशिम खान आणि सोशल मीडिया विभागाशी संबंधित पदाधिकाऱ्यांवर झालेल्या कारवाईमुळे नाराजी वाढल्याचं सांगितलं जाते. खरगे या नाराजीची कशी दखल घेतात याकडे पाहणं गरजेचं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या निवडणूक प्रणालीचं कौतुक करत अमेरिकेतील मतदानाचे नियम अधिक कठोर करण्याची मागणी केली आहे. ट्रम्प यांनी
त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं कौतुक केले. भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी अमेरिकेतील छायाचित्र ओळखपत्राशिवाय मतदानाबाबत प्रश्न उपस्थित केल्याचा दावा केलाय. भारतात 64.6 कोटी मतदार असून प्रत्येक मतदाराकडे वैध फोटो ओळखपत्र असणं आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलं. ट्रम्प यांनी अमेरिकेत सेव्ह अमेरिका ऍक्ट मंजूर करण्याचं आवाहन केले. भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनीही ट्रम्प यांच्या भूमिकेचं समर्थन केले. प्रस्तावित कायद्यात मतदार ओळखपत्र आणि नागरिकत्वाचा पुरावा अनिवार्य करण्याचा प्रयत्न आहे. गॉलमध्ये श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत रवींद्र जडेजाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. श्रीलंकेच्या केशरा नुवंथाला बाद करत जडेजाने कसोटी कारकिर्दीतील 350 विकेट्स पूर्ण केल्यात. यासोबतच कसोटीत 4000हून अधिक धावा आणि 350 पेक्षा जास्त विकेट्स घेणारा तो जगातील चौथा तर भारताचा दुसरा अष्टपैलू खेळाडू ठरलाय. यापूर्वी कपिल देव, इंग्लंडचे इयान बॉथम आणि न्यूझीलंडचे डॅनियल विक्टोरी यांनी हा पराक्रम केलाय. जडेजात 350 कसोटी विकेट्स घेणारा भारताचा 5वा गोलंदाज तर हा टप्पा गाठणारा जगातील तिसरा डावखुरा फिरकीपटू ठरलाय. प्राजक्ता माळी आणि अंकुश चौधरी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या देवखेळ या थ्रिलर सिरीजच्या दुसऱ्या भागाची घोषणा करण्यात आली. जानेवारी 2026 मध्ये प्रदर्शित झालेल्या पहिल्या भागाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता देवखेळ 2 चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. टीझर मध्ये विश्वास आणि सारिकाच्या नात्यातील नवा ट्विस्ट पाहायला मिळतोय. मंदिरात एका व्यक्तीची किंकाळी ऐकू येते. विश्वास तिथे धावतो त्यावेळी सारिकाच्या हातात रक्तानं माखलेला कोयता आणि चेहऱ्यावर रक्ताचे डाग दिसतायत. त्यामुळे सारिकाने खून केला की तिला फसवलं गेलं याची उत्सुकता वाढली आहे. सिरीजची लॉन्च डेट लवकरच जाहीरही होणार आहे.